नर्मदे यार या ठिकाणी बघा, आज आहे ना मी आजची माझ्या परिक्रमेची सुरुवात झालेली आहे. या सुरुवाती आता आहे ना मी मंदिरापासून आहे ना निघालो आहे. आश्रम आहे, आश्रमापासून निघालो आहे. आज मला शुल्पानी जंगल आहे, ह्या जंगलात चालायचे. माझ्या संग आज बाबाजी हे मौन आहे, यांचं हे काय बोलत नाही आहे आणि यांचं मौन आहे. मौन असल्यामुळे हे माझ्या संग आज आहेत आणि आज आम्ही दोघंजण आहेत. हे पहा, या ठिकाणावरून मी आता निघालो आणि ह्या ठिकाणावरून मी तर माझ्या परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आज 7:45 वाजलेत. नर्मदे 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 नमामि देवी नर्मदे. हे पहा, या ठिकाणावरून आता आहे ना आमच्या परिक्रमेचे जे शुल्पानी जंगल आहे, खडीपाणी जंगल आहे, त्या जंगलातून आम्ही आहे ना आत्ता सुरुवात करतो. हे जे महाराज आहेत हे मौन आहे. त्या ठिकाणी बघा, आता मी सुरुवात झाली शुल्पानी जंगलामध्ये. इथे काय भेटणार नाही. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा, आता मी आहे ना जे एक हापेश्वरवरून मी जे निघालो आहे, हापेश्वरवरून आहे ना हापेश्वर महादेवांचं दर्शन घेतले. आता मला आहे ना हे ही जी नदी लागली, हे माझं आता गुजरात सुटलेलं आहे. तर मी MP मध्ये जवळजवळ MP माझी आहे ना थोड्या वेळात वर चालू होईल आणि हे असं इकडनं आहे ना म्हणजे जी माझी बॅकवॉटर आहे नर्मदा मैयाची, ती बॅकवॉटर आहे ना थोडी लांब लांब असल्यामुळं आम्हाला ह्या जंगलातून जावं लागतं. ह्या ठिकाणावरून जे परिक्रमावासी निघलेत ना, हे फक्त आहे ना 10 ते 12 परिक्रमावासी आहेत, जास्त नाही आहेत. आणि आम्ही बाबाजी आणि मी आम्ही दोघं थोडं लेट निघलो, बाकी लवकर निघलेत आणि लवकर पुढे गेलेत. हे ह्या जंगलामधून मी चाललो आहे. नर्मदे नर्मदे. या ठिकाणी बघा, मी आहे ना हे जे आहे ना हे पंपिंग स्टेशन म्हणजे आहे ना इथून जे आहे ना हे पाणी उचललं जातं ना, इथे आहे ना इथून स्टॉक म्हणजे आहे ना इथून एक पंप लावला जातो, परत वर नेलं जातं. हे पंपिंग असे बनवलेत पंपिंग स्टेशन, म्हणजे इथं पाणी येतं, इथून वर जातं. आणि हे जे आकडी या गाव आहे, त्या आकडी या गाव आहे, ह्या गावातून आम्ही पुढे चाललेलो आहे. हापेश्वरच्या ना परत थोडं रिटर्न येऊन 1-1.5 किलोमीटर अंतरावर परत रिटर्न येऊन आम्हाला हा रोड आहे शुल्पानी जंगल, खडीपाणी जंगल सोडून आता शुल्पानी जंगल आहे. शुल्पानी जंगल इकडनं पण लागतं, दक्षिण तट, उत्तर तट, आणि याच्यानंतर आम्हाला विंध्य पर्वत लागणार आहे आणि ह्या पर्वतातून आम्ही जाणार आहे नर्मदे यार. नर्मदे यार. हे शुल्पानी जंगलात आपण आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना इथं आहे ना जे चढल्याच्या नाही जे पक्का मकान आहे, म्हणजे पक्का मकान नाही, इथे आपलं पैदल परिक्रमा ते ॲरो दिलेलं आहे. तर ॲरोच्या आपल्याला शुल्पानी जंगल रोड आहे नर्मदे यार. तर ह्या रोडने आपण शुल्पानी जंगलात चाललेलो आहे. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा, आता मी आहे ना इकडे चढून आलेलो आहे एवढं, आणि उत्तर तटावरून जी उत्तर तट आहे, उत्तर तटावरची जी शुल्पानी झाडी आहे ना, त्या झाडीला सुरुवात झालेली आहे आपली आजपासून आपली आज 45वा दिवस आहे. या दिवशी आपली सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला असे मोठमोठे घाट लागणार आहे. आणि आता इथं रोड आहे, काही ठिकाणी रोड नसेल. आता 2 का 3 दिवस लागणार ह्या झाडीमध्ये आपल्याला. आणि जरा त्या झाडीपेक्षा ही अवघड झाडी आहे. तिकडे तर लय मोठमोठे पहाड होते, सातपुडा पर्वत पास करून आले. इकडे पण आपल्याला विंध्य पर्वत लागणार आहे. विंध्य पर्वत आपल्याला पास करायचं आहे अमरकंटकला जाताना. या ठिकाणी मी आहे ना हापेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन निघलो आहे. भोलेनाथ महादेवांचे दर्शन घेतले, नर्मदा मैयाला कोटी कोटी प्रणाम केले आणि भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेतले. हे बघा या ठिकाणी. आणि ही जी झाडं आहे या जंगलामध्ये सगळे साग आहेत, सागाची झाडं आहेत ह्या जंगलात.
हे साग, सर्व साग आहेत या जंगलात. सगळ्यात उंच डोंगर चढून आले. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा जे आमची आहे ना सुरुवात झाली त्यानंतर आता आम्ही जसं चढ चढून आहे ना पुढे आलो. चढून खाली उतरलो. तर खाली चढ उतार आणि एक समोर एक आहे ना आश्रम दिसतो. वर डोंगरावरती आश्रम आहे आश्रम ते. असे आम्हाला छोटे आश्रम लागले तर आनंदी आश्रम आहे. भले काय नाही भेटू ते पण आश्रम भेटलं ना बरं वाटतं. म्हणजे जंगलामध्ये काही ना काही आहे. कारण जंगल आहे, माहिती नसतं कधी काही सांगता येत नाही. पण मैया साथ आहे. अजून तरी काही कोणाला अडचण येऊन दिली नाही मैयाने. आणि प्रॉब्लेमच नाही. आता एक मनातली आहे ना कधी आहे ना दूर तकस तुझी वजंतु तंतु मुक्तिदायकम विष्णु शंकरा स्वकीय धामवर मध्ये तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. यार या ठिकाणी बघा हे ना एक गाव आहे. छोटीशी वाडी आहे सुलपाणी जंगलामध्ये. हे असे आणि इथे या ठिकाणी बघा आम्ही आलो आहे. आणि हे रोड लय खतरनाक आहे. वर डायरेक्ट वर चढायचं आहे. आता जे आम्हाला जे दिसतंय ना तिथे एक छोटा आश्रम नर्मदे बघा. या ठिकाणी ही जी चढाई आहे ती चढाई चढतो. आणि या ठिकाणी आहे ना मोठमोठे डोंगर आहेत. या ठिकाणी बघा हे जे थोडं चढून आलो तसं भरपूर चढून आलो. आणि आपल्याला या ठिकाणी जो येणारे हा जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या तिथे आश्रम आहे. बाबांनी एक आश्रम टाकलेला आहे. नर्मदे यार. या ठिकाणी बघा मी आहे ना जो आश्रम आहे ना या आश्रमावरती एक छोटा आश्रम आहे. कष्टभंजन हनुमान मंदिर है. बाबाजी आपका नाम क्या है? किशन. हाँ किशन जी बाबाजी है. किशन जी बाबाजी ये नया आश्रम बना रहे हैं. इधर जो है ना नया आश्रम जो परिक्रमावासी आ रहे थे ना इनके लिए बहुत दिक्कत थी. क्योंकि इधर है ना आने के लिए कुछ बीच में है ना कोई साधन नहीं था. आश्रम नहीं था. ये जो नया आश्रम बना रहे हैं परिक्रमावासी के लिए कोई भी आदमी अपना कोई भी रहने दो अपने को जो खुशी जो परिक्रमा आश्रम बनाने के लिए जो देना चाहते हैं वो दे सकते हैं ये आश्रम को. मैं अपना नंबर इनका नंबर लिंक पे भेज देता हूँ मेरे यूट्यूब पे. तो आप उनसे डायरेक्ट कांटेक्ट कर सकते हैं. नर्मदे हर.